तुम्ही पण नक्कीच अनुभव घेतलेला असेल. आयुष्यात आपण एखाद्या गोष्टीच्या मागे खूप धावाधाव करतो, मग ते नातं असो, शिक्षण असो, जॉब असो, करिअर असो, कुठलंही क्षेत्र आपण त्यात 100% देतो, तरी पण आपल्या वाटेला अपयश येतं. मग आपल्याला वाटतं की आता पुढे कसं, आता माझं कसं होणार, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे इतकं सगळं मी एफर्ट्स दिले दुसऱ्यांना, तरी पण मानसिक शांतता नाही. आता मला लोक काय म्हणणार, सगळे लोक मला टोचून बोलणार, त्या सगळ्यांचा त्रास. आणि आपल्याला तेव्हा वाटतं की आता माझ्या हातात काहीच नाही, माझं जग संपलं, आता मी कसं असू. आयुष्यात कुठलंही अपयश असेल तरीही ते तुमच्यापेक्षा मोठं नाही. कारण अपयश हे एक पुस्तकातलं छोटंसं पान आहे आणि आपलं आयुष्य पण एका पुस्तकासारखंच असतं ना. मग अपयश आलं म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण संपलं किंवा आपल्याला लोक काय म्हणणार म्हणून आपण स्वतःला मानसिक त्रास द्यायचा नाही. आजच्या व्हिडिओत आपण अशाच गोष्टींबद्दल बोलणार आहोत. आयुष्यात कुठल्याही टप्प्याला कुठल्याही पद्धतीचं अपयश आलं तरीही आपण स्वतः कसं उभं राहू शकू. कारण सगळ्यात महत्वाचं असतं, अपयश आल्यानंतर आपण जो स्वतःला मानसिक त्रास देतो त्या गोष्टी कधीही करायच्या नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आणि मला इथे हेच सांगायचं आहे सुरुवातीला, तुम्ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहात. लाईफमध्ये असं कुठलाच व्यक्ती नाही की त्याला अपयश येत नाही, मग ते कधी आपल्याला पैशाची कमी होते, कुठलं पण जॉबमधून काढलं असो, कुठली तरी एखादी गोष्ट नवीन आपण सुरुवात करतो आणि ती तिथेच फेल होते. फेल्युअर, अपयश हे आपलं लाईफ डिफाईन कधीच करू शकत नाही. फरक इथेच असतो आयुष्यात की एक पर्सनला जर फेल्युअर आलं तर तो त्यातनं सोल्युशन काढतो की मी समोर कसं जाणार, बाहेर कसं निघणार. आणि एखाद्या वेळेस आपण असं करतो, त्याच गोष्टीला पकडून, त्याच अपयशाला पकडून आपण आपली मानसिक स्थिती खराब करतो. हेच सांगायचं आहे की अपयश हे प्रत्येकाच्या वाटेला येतं, पण आपल्या स्वतःच्या शरीराशिवाय आणि मानसिक स्थितीशिवाय दुसरं काहीही या जगात मोठं नाही आणि महत्वाचं नाही. आणि सगळ्यात जास्त जो आपण आपल्या स्वतःला त्रास देतो जेव्हा आपण अपयशी होतो, तो कधीच स्वतःला द्यायचं नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं म्हणजे अपयश आल्यानंतर लगेच कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीकडे वळायचं नाही. स्वतःला सगळ्यात आधी वेळ द्यायचा. जेव्हा आपल्याला अपयश येतं ना, आपल्याला खूप जास्त भीती वाटते, दुसरे काय म्हणणार. खरं तर मला एक सांगा हो, प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर दुसरेच तुम्हाला पैशाची हेल्प करायला किंवा मानसिक सपोर्ट करायला येत नाही ना. स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी वेळ घ्या. जेव्हापर्यंत आपण आपल्या स्वतःशी 2 शब्द प्रेमाने बोलणार नाही, स्वतःच्या बुद्धीला थोडं स्वतःसोबत एक प्रिशियस वेळ घालवणार नाही, तेव्हापर्यंत आपण आपल्या स्वतःला सावरू शकणार नाही, आपल्या स्वतःची हीलिंग करू शकणार नाही. लगेचच दुसरं काहीतरी करायचं, दुसऱ्या चांगल्या गोष्टींकडे वळायचं नाही. स्वतःला दिलेला वेळ हा वाया जाणारा नसतो, तो आपल्याला उभं करण्यासाठी असतो, स्ट्रॉंग बनवण्यासाठी असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्या स्वतःला वेळ द्यायचा जेव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेम मधून निघतो तेव्हा. साधं एक्झाम्पल, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो आपण, तेव्हा आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात ना, काही पेपर झाला आपले, कॉलेज, स्कूल, ट्युशन्स, काही पण थोडा ब्रेक मिळतो ना, मग आपलं आयुष्य पण तसंच. ठीक आहे ना, आपलं लाईफ पण एका पेपर सारखं आहे, तर मग थोडं ब्रेक तर घ्यायचंच, कारण आपण स्वतः खूप इम्पॉर्टंट आहोत. नंतरचं म्हणजे आपल्या भावनांना मायेने स्वीकारा. आपल्याला काय होतं ना, जेव्हा आपल्याला खूप दुःख होतं, एखाद्या वेळेस त्रास होतो, अपयश येतं, कुठल्याही पद्धतीचं आपली जी इमोशन म्हणतो आपण त्याला, तर आपल्याला काय वाटतं ना, मला जर दुसऱ्यांना मी दाखवील तर मी स्ट्रॉंग दिसणार नाही, किंवा मी जर रडताना एखाद्या वेळेस दिसली तर मला लोक वीक समजणार. असं गैरसमज कधीच ठेवायचा नाही. त्याने काय होतं ना, आपल्या मनात जर आपण आपल्या भावना दाबल्या ना, तर आपल्याला मानसिक त्रास होतो. खरं तर मला आज इथे हेच म्हणायचं आहे. इथे मी माझी गोष्ट सांगते. पूर्वी मला काय वाटायचं ना, की आपण जर आपल्या इमोशनल म्हणजे एखाद्या वेळेस रड आला आणि कुणाला दिसलं तर लोक मला हसतील किंवा म्हणतील की अरे ही कशी आहे. नाही, आपल्या भावनांना जेव्हापर्यंत आपण मायेने स्वीकारणार नाही, तेव्हापर्यंत आपण आपली हिलिंग करू शकणार नाही. मी प्रत्येक वेळी दुसऱ्यांना स्ट्रॉंग दाखवण्याची गरज नाही. आपल्या फिलिंग्सला जर वेळ द्यायचा आहे आपल्याला, तर तो आपण घ्यायचा, बोलायचं. ज्यावेळी आपल्याला खरंच दुःख आहे, निराशा आहे, भीती आहे, जगात असा कोणी परफेक्ट व्यक्ती बनलेला नाही की तो खूप नेहमी स्ट्रॉंग राहणार किंवा परफेक्ट राहणार. म्हणून आपल्या भावनांना स्वीकारायचं आणि आपल्या स्वतःला वेळ द्यायचं. जेव्हा आपण इमोशनल ब्रेकडाऊन मधून जात असतो तेव्हा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं ना, डिप्रेशन का येतं किंवा खूप लोकांना डिप्रेस झाल्यासारखं वाटतं, आपण आपल्या भावनांना स्वीकारलेलं नसतं. प्लीज, जर आपल्या इमोशनला काढायचं असेल ना, तर नेचरला वेळ द्या. तो एक बेस्ट थेरपिस्ट आहे आपल्यासाठी, निसर्ग. आणि दुसरं म्हणजे एखाद्या
छानशा वहीत आपले सगळे विचार मांडा. तुम्हाला वाटत असेल तर ती थोड्या वेळानंतर ते पेज फाडून फेकून द्यायची. कुठलं वाईट इमोशन्स आहे ते नक्की काढा. तुम्हाला हिलिंग होण्यासाठी खरंच खूप मदत होणार. नंतरचं म्हणजे अपयश आल्यानंतर मदत मागायला कधीच घाबरू नका. हो, मान्य करते की आपण एखाद्या वेळेस नात्यात तुटलेलं असतो, कुणी आपल्याला बोललेलं असतं, आपण फेल झालं असतं. आपल्याला वाटते आपण जर सांगू की मी एखाद्या गोष्टीत फेल झाली आहे तर मला लोक जज करणार. हो, सगळी तुमची मला भीती समजू शकते. आपल्याकडे 1-2 व्यक्ती जरी असणार ना, तर प्लीज जे खूप आपण ज्यांच्यावर विश्वास करू शकतो, ते एखाद्या मोठे असू शकतात किंवा छोटे असू शकतात, आपल्या इच्छे असू शकतात, त्यांना सांगा. जर आपल्याला वाटत आहे की खूप जास्त मानसिक त्रास होत आहे तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सुद्धा भ्यायचं नाही. कारण आपल्याला जी गोष्ट त्रास होत आहे, जेव्हापर्यंत आपण ती मनातनं काढणार नाही ना, तेव्हापर्यंत त्या गोष्टीला आपण समजू नाही शकणार. की आपण तुटलेलं असतं ना, त्यावेळी कुणाला मदत मागणं किंवा आपल्या फिलिंग शेअर करू इच्छितो आपण, ती आपली कमजोरी नाही आहे किंवा ती आपली काही कमतरताच आहे असं नाही, तर ती आपल्या स्वतःसाठी आपण स्वतःची एक स्पेशल काळजी घेणं म्हणतो ना, ती गोष्ट आहे. नक्की स्वतःची काळजी नेहमी प्रत्येक वेळी प्रायोरिटीला ठेवा. लाईफ तुम्हाला खूप चेंज झालेलं दिसेल. मी माझा अनुभव सांगते, 26 मध्ये मी तेच केलं. कारण कधी कधी इमोशनली आपण इतकं थकलेलं असतो ना, खूप सारा प्रॉब्लेम खूप वर्षापासूनचं, पण जेव्हा आपण आपल्या स्वतःला प्रायोरिटी, आपल्या इमोशन्सला, आपल्या फिलिंग्सला चांगल्या वेळी बरं म्हणत आहे मी, जर ठेवलं तर खरंच लाईफ चेंज झालेली तुम्हाला नक्की ती चेंजेस तुम्हाला दिसणार. नंतरचा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपली एनर्जी अशा डायरेक्शन आणि अशा गोष्टीत टाका ज्याने तुम्हाला हील होण्याला मदत करेल. आपल्याला काय असतं ना, जेव्हा आपण कधी कधी खूप म्हणजे एखाद्या एक्झाममध्ये फेल झालेलं असतो, कुठेतरी खूप आपल्याला कोणी खालच्या दर्जाचं समजलं जातं, तेव्हा आपल्याला वाटतं ना की माझ्यासोबत असं का घडलं, मला यांनी असं का म्हटलं, मी तसं का. ठीक आहे, मान्य करते, तो सगळं खिचडी माइंडमध्ये येते. पण त्यानंतर आपण आपल्या स्वतःला सांगायचं, बोलायचं स्वतःसोबत की मी माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढू शकणार. खूप फास्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या इनडायरेक्टली आपलं हिलिंग करत असते. मी माझं सांगते, जेव्हा मला एखाद्या वेळेस खूप प्रॉब्लेम असल्यासारखी वाटते, तेव्हा मी सतत आकाशाकडे बघते. जर सकाळ असली तर सनराईज बघण्याचा प्रयत्न करते, सनसेट, या सगळ्या गोष्टींनी मला इतकं शांत होते आणि मेडिटेट इझिली माझं होऊन जाते. जेव्हा मी बर्ड्सकडे कंटिन्यू बघते तेव्हा मला असं वाटतं की खूप जास्त माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघल्यासारखं वाटतं. आपल्या स्वतःला कुठल्या गोष्टींनी हील करायचं आहे, या गोष्टी आपल्या रोजच्या सवयीत बाळगायच्या. म्हणजे जेव्हा आपल्याला कधी कधी खूप मोठं अपयश आल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं, तेव्हा आपल्याला सगळ्यात बेस्ट म्हणजे नेचर, मुके प्राणी, प्लांट्स, या गोष्टी तुम्हाला हील करायला खूप मदत करतात. पॉझिटिव्ह एनर्जी ती वाढायला सुरुवात करते जेव्हा आपण एका निगेटिव्ह फेजमध्ये असतो आणि आपण नेचरशी कनेक्ट होतो. नक्की तुम्ही नेचरला आपला बेस्ट फ्रेंड बनवा. सगळ्यात जास्त माझी पर्सनल ॲडवाईस सांगते, तुम्ही जेव्हा एखाद्या अपयशात असता तेव्हा प्लांट्सला टच करा, थोडं मातीत चालून बघा, तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळेल स्वतःला हील करण्यासाठी. 6वं आणि माझ्या सगळ्यात जवळचं म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा आणि प्रामाणिक राहा. ठीक आहे, जे झालं ते झालं, ते चेंज करता येणार नाही. स्वतःला विचारा, त्रास होतोय का, मी आपल्या स्वतःसाठी काही करू शकते का. प्रश्न विचारा. ठीक आहे, यावर काही उत्तर मी काढू शकते का, काहीतरी होईलच ना. ठीक आहे, परफेक्शनला तर आपण जाणार नाही लगेचच, पण काहीतरी एखादी 100मधनं 10% तरी आपण स्वतःसाठी त्या वेळेला चांगलं करू शकतो. अशा गोष्टी करा. त्या गोष्टीचा त्रास झाला तेव्हा मी पेंटिंग्स काढायला मला खूप आनंद मिळतो आणि हेडेक पण माझं इझिली कमी होऊन जातं. प्रश्न विचारून स्वतःला हील करण्याचा प्रयत्न करणार नाही, तेव्हापर्यंत आपल्याला जगात कोणीच मदत करू शकणार नाही. हे 100% सत्य आहे. जे परिपूर्ण मदत म्हणतो ना, ती आपल्या स्वतःला आपण खरंच करू शकतो. एक अपयश तुमची किंमत कधीच ठरवू शकत नाही. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, लाईफ खूप सुंदर आहे, तुम्ही स्वतः छान आहे, तुमचं शरीर, तुमचं मन तुम्हाला इतकं सुंदर देवानी जीवन दिलंय. प्लीज आपल्या स्वतःला इतका त्रास द्यायचा नाही. एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर आयुष्य पराभव झाल्यासारखं असं काहीही नसतं. ते एक छोटीशी गोष्ट, छोटंसं पान, छोट्याशा ओळी, छोटासा पॅरेग्राफ असतो. प्लीज त्याला आपल्या स्वतःला त्रास देऊन त्या गोष्टीमुळे स्वतःला कधीच फिजिकली त्रास, मला इथे निगेटिव्ह वर्ड वापरायचा नाही आहे. तुमच्यापेक्षा, तुमच्या लाईफपेक्षा ते अपयश खूप मोठं नाही, ते शून्य नाही, मायनसही नाही, ते काहीच नाही. फक्त महत्त्वाचे आहे तुम्ही विचार सोडून टाकायचा. जेव्हा खूप मोठे मोठे अपयश येतात
फक्त लक्ष द्यायचं, हा माझा इथून सुरुवात होणारा सक्सेसचा पहिला पॉइंट, पहिली स्टेप आहे. अपयश ते कुठल्या पण गोष्टीत असो, ते करिअर, जॉब, एज्युकेशन, रिलेशन, कुठली पण गोष्ट ते तुम्हाला डिफाईन करत नाही. आणि तुमचं लाईफ एक खूप सुंदर बुक आहे. प्रत्येकाची स्टोरी खूप सुंदर असते, त्यात काहीही वाईट नसते. फक्त माहिती आहे, आपण खूप जास्त निगेटिव्ह गोष्टींनी, स्वतःच्याच बरं इतरांच्या नाही, आपण त्याला ना वाईट करतो. त्या सुंदर पुस्तकाला ना छान कलरफुल करायचं आपल्या आनंदाने, आपल्या अवतीभोवती. अपयश पण सुंदरच असतं हो, कारण ते एक आपली स्टेप असते पुढे जाण्याची. म्हणून आपण आपल्या स्वतःलाच त्रास द्यायचा प्रत्येक वेळी. एक सुंदरशी गोष्ट, तुमचं लाईफ हे खूप सुंदर बुक आहे. नेहमी प्रयत्न करत राहायचं, नवीन नवीन छोट्या छोट्या छान छान गोष्टी त्यात ऍड करत राहायचा. आणि तुमची स्टोरी अजूनही संपलेली नसते, ती फक्त एक सुरुवात असते. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.